अयो बोला. मग मला किती वेळा सांगितलं ते घ्या मिटतं आता. मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे, कसं मिटतं घ्यायचं ते. काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे म्हणजे मला कारवाई करता येते त्याच्यावरती, पण तुम्ही मला इथं बोलवलं का? मला तो मुद्दा कळत नाही तुमचा. मी जर तुम्हाला ऑफिसमध्ये स्पष्ट सांगितलं होतं तहसील कार्यालयात का नाही होणार, तरी तुम्ही इथं फोर्स करून बोलवलंय. म्हणजे कसं आहे ना मॅडम, तिकडे सगळ्या गोष्टी बोलता येत नाही हो. इथं म्हणजे कसं जरा आरामात बोलता येतं. तुम्हाला काय घ्यायचं? चहा कॉफी? काय नाही, मला काहीच नको. मला काय ते तुमचं बोलणं आहे ते क्लिअर करा. तुम्ही काय ते त्यांच्या विरुद्ध केले ते जर मिटवत असले तर मग मला त्या समोरच्या पार्टीला तसं सांगायला. त्यांचं जाऊ द्या, तुम्ही मिटतं घेणार का नाही ते सांगा. मी कशाला मिटतं घेऊ? माझ्याकडे मिटतं घ्यायचं कारणच नाही. जर सगळे कागदपत्र तुमच्या विरोधात आहेत तर मिटतं घ्यायचंच कसं? अहो म्हणण्याचा उद्देश कळतोय तुम्हाला? हे बघा, मला तुमचा म्हणण्याचा उद्देश कळतोय, तुम्हाला माझा कळतोय का? मी एकदा जर स्पष्टपणे तुम्हाला नाही म्हणली तर तुम्ही तीनदा मला तीच गोष्ट का उकरून काढायला लावताय? 4-2 रुपये घेऊन करा. आम्हाला माहिती आहे सगळ्यांना ह्याचीच खाजा असती. ती सगळ्यांना असते हो, पण सगळे सारखे नसतात, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. इथं ह्याच्या पुढं सगळे विकतात. हा ना, मग ते दुसरं कुणाला तरी विकत घ्या. मी काय तुम्हाला विकत भेटणार नाही. मला कागदपत्र आहे, माझ्याकडे प्रूफ आहे. मी तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेणार आहे. आणि ते तुम्ही मला ते लास्ट टाइम जी धमकी दिली ना, माझे वडील हे आहेत, माझे वडील ते तसल्या धमक्या तर माझ्या पुढे अजिबात लावायच्या नाही. मी स्पष्ट सांगते तुम्हाला. म्हणजे तसला रुबाब माझ्या पुढे लावायचा नाही. म्हणजे आता तुम्ही ठरवलंच नाही होणार? ठरवलंय म्हणजे पक्क ठरवलंय मी. हा, तुम्ही माघार घेत असले त्यांच्याकडून, तुम्ही त्यांची माफी मागून त्यांचं सगळं व्यवस्थित करून देत असते समोरच्या पार्टीचं, तर मग मला काय कारवाई करायची गरजच नाही. बघायची काय होतंय आता. डायरेक्ट अर्थऱ्या बोलतो तू. तुला बघायची काय होतंय? बोला. तो पोरग शाळेत जातोय. हा, मग 4थीला आहे. कोणत्या मॅडम कुठून येतं? तो नवरा कामाला जातो का? गाडीवर जातो, 2 व्हीलरवर जातो. ते दोघांना जर संध्याकाळी घरी बघायचं असलं तर ही माघार घ्यायचं. हे असे अंटू पंटू ना, असे अंटू पंटू उठसूट धमकी देणार आहे ना, माझ्या करिअर मध्ये मी इथून मागलंय बघितलं. त्याच्यामुळे अशा पोकळ धमक्यांना मी घाबरणार नाही. आणि तुला अजून पण चेष्टा वाटत असली तर अजून पण तू बघ. नको ठेवू. आज सध्या तो नवराच घरी येणार नाही. हा, ते मी माझं बघन, ते तुमच्यापर्यंत विषयच नाही आला. तुम्ही काहीच करू शकत नाहीत मॅडम. कशाला नादी लागताय? ठीक आहे, नाही करू शकत ना. मी एकदा सांगितलं, मी त्या केस मधून त्या गोष्टीतून माघार घेणार नाही. नाही म्हणजे नाही. घ्यावाच लागेल तुम्हाला. का घ्यायची? जर सगळं तुमच्या विरोधात आहे, मी माघार का घ्यायची? मूर्ख आहे का मी इथं बसले त्या खुर्चीवरती? मूर्ख आहेत का? आम्हाला काहीतरी काम दिले मग तेच सांगतोय मी तुम्हाला. नीट तुम्हाला शांततेने बोलायला लावलंय मी इथं. मग मी शांततेतच सांगते का मी माघार असं म्हणणं नाही माझं. काय तुमच्या आसन फी घ्या ना, 4-2 लाख रुपये घेऊन टाका. त्या समोरच्या माणसांचं मिटतं करा, मी माघार घेते. चला. ती ऐकत असते तुमच्याकडे आलं असते का नाही ऐकणार? ते जसं म्हणते ते तसं करा ना. का नाही ऐकणार ते? तुम्ही जर समोरच्या पार्टीचं ऐकतच नाही, सगळं त्यांचं हेच करताय, सगळं हडपून अपेक्षा लई त्यांना त्यांची जमीन परत पाहिजे. त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं पूर्ण करा. पण नाही, त्यांची जमीनच नाहीये. ती कागदपत्र त्यांच्या नावावरती आहेत आणि त्यांची जमीन नाही. तुम्ही तिसऱ्या कोणत्या माणसाला मध्ये घालून तुम्ही ते प्रॉपर्टीचं काय करून घेतलंय? त्याचे तुमच्याकडे क्लिअर डॉक्युमेंट्स नाही, पण ज्याची आहे त्याच्याकडे त्याचे क्लिअर डॉक्युमेंट्स आहेत. मग तो समोरचा मूर्ख आहे का मी मूर्ख आहे? डॉक्युमेंट्स बघून पण हे इग्नोर करते म्हणल्यावरती ते पोकळ धमक्या मला द्यायच्या नाही. मी एकदा स्पष्ट सांगितलं, मी ऐकणार नाही म्हणून. तू बघतो संध्याकाळी काय होते. काय नाही होत संध्याकाळी. तुला गोडीत बोलायला कळत नाही ना? तू बघ आज संध्याकाळी काय होते. मग आता हे मी पण संध्याकाळपर्यंत मी पण दाखवते का मी कशी ऍक्शन घेते. तू काहीच करू शकत नाही ना. तुला लाच घेणारे बघितले ना, लाच न घेता मी कसं तुला बघते ना, तू संध्याकाळपर्यंत बघ. काहीच करू शकत नाही तू. काहीच. मी काय तुला पण दाखवते संध्याकाळपर्यंत काय होऊ शकतं. तिकडे रस्ता आहे, तिथून बाहेर निघायचं.